आज होणार 7वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 12 जानेवारी आणि आज होणार आहे 7वा हप्ता वाटप. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. तर आज महिलांना पैसे वाटप होणार आहेत, परंतु फक्त 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तरी 15 जिल्हे कोणते असणार आहेत तर आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. सोबत मकर संक्रांतीची मोठी अपडेट आली आहे. मकर संक्रांतीनिमित्त आपल्याला मोठा बोनस देखील मिळणार आहे. तर तो बोनस काय असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला चालू करण्यापूर्वी जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. तर आपण नवीन नवीन योजनेची माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये देत असतो. ते तुम्ही बघू शकता. लाडकी बहीण योजना आज दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी लाडक्या बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत, परंतु फक्त 15 जिल्ह्यात अगोदर भेटणार आहेत. सगळ्यात आधी 15 जिल्ह्यांमध्ये पैसे भेटणार आहेत. तर ते कोणकोणते 15 जिल्हे असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपण बघू शकता सोबत मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे. सोबत मकर संक्रांतीचा बोनस देखील मिळणार आहे महिलांना. तर तो बोनस काय असणार आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढे तिथे बघू शकता लाडकी बहीण आतापर्यंत 6 हप्ते मिळाले आहेत. तर 6 हप्ते आपल्याला मिळाले आहेत. आपण 2100 रुपयाचे 6 हप्ते मिळाले. काय काहींना 1500 रुपयाचे मिळाले आहेत. तर आता 9वा हप्ता आपल्याला कितवा मिळणार आहे, 7वा हप्ता आपला किती रुपयाचा मिळणार आहे तर ते आपण पहिलं सांगू. तर 7वा हप्ता आपल्याला 2100 रुपयाचा मिळणार आहे. तर इथं नवीन 1 जानेवारीपासून एकनाथ शिंदे बोललेले की आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता आपण महिलांना वाटप करणार आहेत. तर ते बोलले तसे करणार सुद्धा आहे देखील. तिथं बघू शकता मकर संक्रांतीचा बोनस देखील आपण पुढं बघणार आहोत. तर मकर संक्रांतीचा बोनस काय असणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा. ते बघू शकता लाडकी बहीण योजना नवीन नेम आलेले आहेत. तर ते नवीन नेम कोणते असणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. तर पहिला नेम असा आहे की इथं तुम्ही लाडक्या बहिणीचा आपल्याला एक तरी हप्ता आपल्या योजने जमा झाला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला पैसे भेटणार. त्या महिलांना पैसे भेटणार ते आपण की 4 पाहिजे 4% काढायसाठी त्या महिलांना पैसे भेटणार. तिसरा नेम असा आहे की आपण याच्या पाहिजे आणि त्या आणि तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. तर चौथी योजना अशी आहे की तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आणि बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आता आज बहिणींची प्रतीक्षा संपली. लाडकी बहीण योजनेत आज दिनांक 12 जानेवारीनुसार या 3 टप्प्यात पैसे वाटप करणार आहेत. पहिला टप्पा आहे, दुसरा टप्पा तिसरा टप्पा आहे. पहिला टप्पा आहे आपला पहिला विभाग आहे पुणे विभाग, दुसरा विभाग आहे चंद्रपूर विभाग आणि तिसरा विभाग आहे कोकण विभाग. तर 15 जिल्ह्यांचे नाव कोकण. तर चंद्रपूर विभागमध्ये 15 जिल्हे कोणकोणते असणार ते बघूया आपण. इथं पहिलं बघू शकता. इथून आपण बघू शकता हे आहे चंद्रपूर विभाग पूर्ण चंद्रपूर विभाग आहे. तर इथं पहिला टप्पा आहे. तर ह्या टप्प्यात दुसरा टप्पा आहे पुणे टप्पा. तिथं बघू शकता पुणे पण आहे. इथं पुन्हा आहे दुसरा टप्पा आणि तिसरा आहे कोकणी विभाग. तर या 3 टप्प्यामध्ये आपल्याला पैसे वाटप होणार आहेत. तर आता आपण बघू शकता इथं लाडकी बहीण योजना 20 लाख घरकुल मंजूर झाले आहेत. आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल. तिथे बघू शकता लाडकी बहीण योजना घरकुल योजनेसाठी आपल्याला 20 लाख घरे मंजूर झालेले आहेत. तर त्याचे कसं हे करायचं, ॲप्लाय करायचं ते मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर कोण पात्रता असणार आहे आणि काय काय असणार व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे. तर ती व्हिडिओची लिंक आपल्याला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. आणि मी अजून एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे की कशी लाडक्या घरकुल योजनेसाठी अप्लाय करायचं. ते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी तिथे तुम्ही अजून बघू शकता अन्नपूर्ण गॅस योजना. तर अन्नपूर्ण गॅस योजनेची व्हिडिओ मी आज किंवा उद्या अपलोड करणार आहे. तर त्याचा फॉर्म कसा भरण्याचा आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर अन्नपूर्ण योजनेसाठी सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे कसं करायचं आहे, फॉर्म भरायचं आहे. तिथे बघू शकता लाडक्या बहिणीसाठी 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या 3 बँका कोणत्या असणार आहेत तर मी तुम्हाला सांगून देतो. पहिले असणार आहे SBI असणार आहे. 2 नंबर असणार आहे आपली पोस्टाची बँक. तर आपल्याला माहीत असेल पोस्टाची बँक. आणि तिसरी असणार आहे ग्रामीण बँक म्हणजे महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र. या 3 बँकेत सगळ्यात आधी पैसे आहेत लाडक्या बहिणींसाठी. बघू शकता मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे गिफ्ट आले आहेत. ते 3 मोठे गिफ्ट कोणते असणार आहे ते आपण सांगून देतो. पहिले